नमः. मी आहे तुमची शेफ नित्या पांडे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की चिकन सँडविच कसं बनवायचं. तर आता माझ्यासमोर आहे हे सगळे चिकन सँडविच बनवायचे इंग्रेडिएंट्स. तर हे आहे अमूल चीज, हे आहे पुदीना पेस्ट, हे आहे गार्लिक बटर पेस्ट. तर या दोघांची रेसिपी नंतर माझ्या आईसोबत डिस्कस करून तुम्हाला सांगते. त्यानंतर हे आहेत सगळे व्हेजिटेबल्स, हे आहे ग्रीन चिली, हे आहे रेड बेल पेपर, येलो बेल पेपर, ग्रीन बेल पेपर, कॅबेज, ऑनियन, टोमॅटो. नंतर हे आहे बॉइल्ड चिकन आणि हे आहे आपलं सँडविचचं एकदम इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ब्रेड. आणि एकदम लास्टला माझे फेवरेट चिकन सॉसेज. तर लेट्स स्टार्ट करूया आपलं चिकन सँडविच बनवायला. तर सर्वात आधी मी हा एक स्लाइस ऑफ ब्रेड घेतलाय. त्यानंतर मी ही ग्रीन पुदीना पेस्ट घेणार आणि याला ह्याच्यावरती स्प्रेड करणार एकदम मस्तपैकी. ते एकदम म्हणजे स्प्रेड झालं पाहिजे सगळ्या जागेवरती. मी पाडवलं राहू द्या, ती एक छोटीशी मिस्टेक केली. तर ह्याच्यानंतर मी आधी तर टोमॅटो घालते आणि मग ऑनियन, अजून थोडा टोमॅटो आणि ऑनियन घालायला पाहिजे. तर अजून पण थोडंसं ऑनियन घातलं पाहिजे. ऑनियन टोमॅटो अजून थोडं घातलं. मग मी आधी तर हे येलो बेल पेपर घेते आणि इथे स्प्रेड करते, सगळं लावते. त्यानंतर रेड बेल पेपर पण तसंच लावते सगळीकडे असं. आणि इथे ग्रीन बेल पेपर पण एकदम मस्तपैकी स्प्रेड करते. आणि हे चिली आणि कॅबेज पण स्प्रेड करायला पाहिजे. थोडंसं कॅबेज असं स्प्रिंकल करायचं आणि दोनच स्लाइसेस घ्यायचे कारण हे खूप तिखट असतं. त्यानंतर थोडंसं बॉइल्ड चिकन घ्यायचं आणि याच्या कॉर्नर लावूया कारण इथे मी मोठंसं डोंगर बनवलं चुकून. त्यानंतर थोडे सॉसेसचे पीसेस घ्यायचे. मी 4 घेतले आहेत. तुम्हाला जेवढे लावायचे तेवढे लावू शकतात तुम्ही. मी इथे लावलं. त्यानंतर मी दुसऱ्यावाल्या ब्रेडवरती ही गार्लिक बटर पेस्ट लावणार आणि त्याला एकदम मस्तपैकी स्प्रेड करणार. एकदम नीट, जरा पण स्पेस नाही ठेवायची. आणि स्प्रेड केल्याच्या नंतर त्याला ह्याच्यावरती लावायचं. मग आपलं सँडविच तयार. आता मी एक टोस्टेड वाला सँडविच कट केलेला आहे आणि हे बघा किती मस्त बनलंय आपण. सो नाउ enjoy your sandwich with tomato sauce and garlic paste.